नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 29 डिसेंबर 2023। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GS पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की आशियातील सर्वात मोठे जेम्स आणि ज्वेलरी पार्क हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी मुंबई। तर आशियातील सर्वात मोठे जेम्स आणि ज्वेलरी पार्क हे नवी मुंबई या ठिकाणी काय उभारण्यात येणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृष्णात खोत। तर कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2023 ने जाहीर करण्यात आलेला आहे। तर लगेचच आपण साहित्य अकादमी पुरस्कार 2023 बद्दल जाणून घेऊयात। तर हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर कृष्णात खोत यांना। तर कोणत्या कादंबरीला? बघा, तर रिंगाण या कादंबरीला देण्यात आले आहे। तसेच 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? बघा, तर प्रवीण दशरथ बांदेकर यांना देण्यात आलेला होता। तर कोणत्या कादंबरीला? बघा, तर उजव्या तोंडेच्या बाहुल्या या कादंबरीला काय देण्यात आलेलं होतं। तर याची जी घोषणा आहे ते कोणी केली? तर अकादमीचे सचिव के श्रीनिवास राव यांनी केलेला आहे। तसेच एकूण 24 भाषेसाठी काय हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, 2024 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाच्या पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इटली। तर 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इटली या देशाचे पंतप्रधान काय उपस्थित राहणार आहेत? तर लगेचच आपण इटली या देशाबद्दल जाणून घेऊयात। तर इटली या देशाचे अध्यक्ष आहेत सर्जिओ मटेरेला, पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी, राजधानी आहे रोम आणि तेथील चलन आहे इटालियन लिरा। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्यात डिसेंबर 2023 मध्ये आनंद विवाह कायदा लागू झाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर। तर जम्मू आणि काश्मीर या राज्यात डिसेंबर 2023 मध्ये आनंद विवाह कायदा काय लागू झालेला आहे। तर लगेचच आपण जम्मू आणि काश्मीर या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर जम्मू आणि काश्मीर या राज्याची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू। तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, सलीम अली राष्ट्रीय उद्यान आणि चंदीग्राम राष्ट्रीय उद्यान। तसेच तिथे 2 महत्वाची धरणे आहेत, बालिहार आणि पोरे। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, अंडर 19 आशियाई कप 2023 कोणी जिंकलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बांगलादेश। तर अंडर 19 आशिया कप 2023 हा बांगलादेशने काय जिंकलेला आहे। तर लगेचच आपण बांगलादेश बद्दल जाणून घेऊयात। तर बांगलादेशचे अध्यक्ष आहेत मोहम्मद शहाबुद्दीन, पंतप्रधान आहेत शेख हसीना, राजधानी आहे ढाका आणि तेथील चलन आहे बांगलादेशी टाका। पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव 2023 ला कोणत्या राज्यात सुरुवात झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा। तर आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव 2023 ला हरियाणा या राज्यात काय सुरुवात झालेली आहे। तर लगेचच आपण हरियाणा या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर हरियाणा या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत मनमोहनलाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड।
तसेच तिथे 2 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, काळेसर राष्ट्रीय उद्यान आणि सुलानपूर राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्त्वाची धरणे आहेत, कौशल्या, अनागपूर आणि ओत्तू बॅरेज. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबरला आपण राष्ट्रीय गणित दिवस काय दरवर्षी साजरा करत असतो. तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 8 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023 सराव कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश. तर वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023 चा सराव हा आंध्र प्रदेश या राज्यात काय आयोजित केलेला आहे? पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात सोरदेव महामंदिर धामचे काय उद्घाटन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश या राज्यात सोरदेव महामंदिर धामचे काय उद्घाटन केलेले आहे. तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणूयात. तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. तसेच तिथे 2 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्त्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर राज्यसभेतील खासदारांना कोणत्या नियमानुसार निलंबित केले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नियम 255. तर राज्यसभेतील खासदारांना नियम 255 या नियमानुसार काय निलंबित केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.